राम म्हणता रामची आहे स्वामी ते उद्या रामनवमी त्यामुळे तेच व्हायला आहे की नाही. हुकलं चुकलं काय 10-5 रुपये कमी करा पण बोल नका जास्त आहे की नाही. उग 5-10 रुपये कमी द्यायचे ते आहे की नाही. हा स्वामी काज गुरुभक्ती स्वामी काज गुरुभक्ती पितृ वचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. सत्य बोल मुखी दुखवी अनेकांचे दुःखी सत्य बोल मुखी दुखवी अनेकांचे दुःखी हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. घेई घेई माझी आणखीन राहिले का. हा विठ्ठला विठाला विठाला माझी सेवा दिन दुबळ्याची देवा. घे माझी सेवा दिन दुबळ्याची देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कठीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हेच वन दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजमो अनिरुद्ध मुख्यम श्रीरामदूतं शरणं हे दुःख भजन मारुती नंदन हे दुःख भजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार
बस हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो विनती बारंबार स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जे खास वैकुंठ हवनी जगत उद्धरण्याकरिता आले किंवा काळाच्याही डोक्यावर पाय ठेवून सदैव वैकुंठ गमन करणारे ज्याला प्राप्त करण्यासाठी तुम्ही आम्ही अवरात्र अट्टहास करतो. कोणी झाडाला उलट टांगू टांगू तपश्चर्या करतंय तर काय जणांच्या शरीराची माती झाली दादा तरी त्यांच्या स्वप्नात नाही असा सगुण साक्षात्कार ब्रह्मांड चालक विश्व चालक कर्तुम असणारा पांडुरंग परमात्मा अश्य विश्वस्य यतो यस्मात् जन्मस्थिती भंगः भवन्ति जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्तेषु विघ्नेश्वराट तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यस्सूर्य तेजो वारी मृदाम यथा विनिमयो असं भागवतामध्ये वर्णन केलेलं सत्यम धीमहि परमात्मा आणि त्या सत्यम धीमहि परमात्म्याचं अर्ध अंग असणारे जगद्गुरु तुकोबाराय. कोण तुकोबाराय आम्हाला भागवतामध्ये सांगितलं असेल. काय खरखर करायली साऊंड होय हो दे हा मला काही बोलता येत नाही काऊन ते मामाच्या गावचे आहे का नाही तसं काय घ्यायचं नाही मग जमलंय आता होय चला ऐका हा मोबाईल करू लागलोय काढून टाका मोबाईल हा ऐका चला. असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय की भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाने राधेकडे बघून गोपीकडे बघून बैलाचं दूध काढलं काही नवल नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबारायने दगडाच्या नंदीचं दूध काढलं. अशी असणारी तुकोबाराय. कोण तुकोबाराय दुश्मनानं वर्णन करावं तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आहे का नाही. असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय आणि ते तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये आपल्याला धर्म शिकवतात किंबहुना देवाची खरी पूजा कोणती ते सांगतात. आपल्याला धर्म शिकवतात. आता आपल्याला धर्म शिकवतात या विषयावर जर बोलायला गेलो तर बराच वेळ जाईल कारण की आता 9:30 वाजून गेलेले आहेत आहे का नाही. आणि आपल्याकडे आता फक्त खटवांगो नाम राजर्षी ज्ञातवे इति महा 1 तास उरला होता खटवंग राहायला पण त्याच्यापेक्षाही आता मला कमी 12 दिवस आता वेळ उरलेला आहे. त्यामुळं मला दादा कसं करावं लागणार आहे असं पळावं लागणार आहे पट पळावं लागणार आहे. हां चला ऐका तर धर्म शिकवतात किंबहुना आपल्याला देवाची पूजा कोणती ते सांगतात. पण प्रश्न असा आहे की जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला धर्म शिकवायलेत आम्ही कुठं असं धर्मानं वागलो नाहीत किंवा असं कुठं आम्ही धर्माचं उल्लंघन केलंय की जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला धर्म शिकावं लागायलाय. आम्ही धर्मानंच वागायलो सत्य करायलो पंक्ती हाणायलो बरोबर आहे का. हा जे करायले त्याला मदत करायलो काहीला तंगडे वाढायलो करायलोत ना. हा मग आम्ही असं अधर्मानं वागलोत कुठं. हा महाराज म्हटलेत अधर्मानं वागलेत कुठं. बरं तुकाराम महाराज आम्हाला धर्म शिकवलेत तर तुकाराम महाराज धर्मानं वागलेत का. जे तुकाराम महाराज आम्हाला धर्म शिकवलेत ते तुकाराम महाराज धर्मानं वागले का. मी सांगतो तुकाराम महाराज धर्मानं वागले नाहीत. आता तुम्ही म्हणता अय महाराज कंबर बांधून तुम्ही तुकाराम महाराजाचा प्रचार करण्यासाठी आले का प्रचार करण्यासाठी आले. तुकाराम महाराज धर्मानं नाही वागले तुकाराम महाराज धर्मानं. छत्रपती शिवाजी महाराज धर्मानं नाही वागले. संभाजी महाराज धर्मानं नाही वागले. ऐकाकडे ज्ञानेश्वर महाराज धर्मानं नाही वागले. तुकाराम महाराज धर्मानं नाही वागले. पण उलट तुकाराम महाराज जे वागलेत छत्रपती शिवाजी महाराज जे वागलेत संभाजी महाराज जे वागलेत तो धर्म ठरलाय. तोच धर्म ठरला. शिवाजी महाराज म्हणजे धर्म छत्रपती संभाजी महाराज म्हणजेच धर्म आणि तुकोबाराय म्हणजेच धर्म आणि ते तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये आम्हाला धर्म शिकवलेत. मग असं आम्ही कुठं धर्माचं उल्लंघन केलंय कुठं असं आम्ही धर्मानं वागलोत की तुकोबारायला बारी आली आम्हाला धर्म शिकवण्याची. 1 मिनिटच सांगतो बघा. जे प्राणी जिभेनी पाणी पितात त्यांचा आहार मांसाहार बरोबर. जे प्राणी जिभेनी पाणी पितात त्यांचा आहार मांसाहार. वाघ कशाने पाणी पितो हे वमावाला गळ्यात वम आहे ना हा तो फोटो काढ लागला मागापासून नाही खाऊन खाली वाघा तू नाव हा मोहाच नाव करीन तू दाता. बरं किसू तिकडे लागला असं किसू कड
काय काय लागलं काय केलं. हा चला ऐका. किसू वागा कितीला आहे तू? 6वीला आहे. किसू, जे प्राणी जिभेने पाणी पितात, जीभ जे प्राणी जिभेने पाणी पितात त्यांचा आहार कोणता? वागा. हा सावधान, विश्राम. हा खाली बस. त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. त्याचे डोळे भरून आले पण उभात राहिले इतके लोक आहेत ते, आहे की नाही? हा असू द्या. वागा चला ऐका सांगा. हा जे प्राणी जिभेने पाणी पितात त्यांचा आहार मांसाहार. बरोबर म्हटले हे. हा तर वाघ कशाने पाणी पितो? जिभेने पाणी पितो. वाघाचा आहार मांसाहार. हा तुला यो म्हणला असं इथं बसणं जरा अवघड दिसेल. आपलं वाटेवरच बरं आहे आपलं, आहे की नाही? बरं वाटलं तर बरं, नाही तर निघाले आपलं हे आपलं, आहे की नाही? चला ऐका. जे प्राणी जिभेने पाणी पितात त्यांचा आहार मांसाहार. वाघ कशाने पाणी पितो? जिभेने पाणी पितो. ऐका गड्या आता. वाघ एक वेळेस भुकाच्या पोटी मरेल. वाघ एक वेळेस भुकाच्या पोटी मरेल पण वाघ गवत खाणार नाही. वाघ भुकाच्या पोटेने एक वेळेस मरेल पण गवत खाणार नाही. का? कारण की ते त्याचं अन्न नाही, तो त्याचा आहार नाही. याच्याहून कळालं आम्हाला जे प्राणी जिभेने पाणी पितात त्यांनी त्यांचा धर्म सोडला नाही. आता आम्हाला सांगा, जे प्राणी ओठाने पाणी पितात त्यांचा आहार. आता ओठाने कोण कोण पाणी पितंय? गाढव. तुमच्या गावात कुंभार नसेल, गाढव नाही. हा बरं बैल पाहिलं का? बैल. हा आता काही आणखीन 5-7 वर्षानं सांगावं लागन, बैल फोटो दाखवावं लागन बैलाचा. हा कारण की आता बैल सुद्धा लोप पावत चाललेत. आता बऱ्याच काही शहरातल्या पोरायला बैल बी माहित नाहीत. हा नाही तर पहिला काळ होता 2 एकर जर शेत असेल दादा, 2 एकर जर शेत असेल तर त्याच्या दारासमोर बैल जोडी होती. 2 एकर जरी शेत असेल पहिल्यांदा तर त्याच्या दारासमोर 2 बैलजोडी होती. तो विचार करत नव्हता दादा की या 2 एकरामध्ये मला उत्पन्न किती होणार. तो विचार करत नव्हता या 2 एकरामधून मला पैसा किती भेटणार. तो विचार करत नव्हता की या 2 एकरामध्ये या बैल 2 जोडीला मी जगू शकेल का नाही. पण तो विचार करत होता की मी या 2 एकरामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्यानं 2 मुख्य जनावर सांभाळायची जबाबदारी माझ्यावर सोपवली. विचार करत होता आणि बैलजोडी 2 सांभाळत होता. पण आज बैलजोडी संपलेत. साळुंकी, आता साळुंकी बऱ्याच जणाला काय आहे का, ती साळुंकी होती. आता ह्या पोराला तर साळुंकी बी माहित नाही, आहे का नाही? कारण की ती लोपच पावली. पिवळी चिमणी यायला काळी माहिती आहे की नाही? जब्या हा पिवळी चिमणी आहे की नाही? हा ती पण आता सगळं लोप पावत चाललंय. हा पण बैलजोडी, बैल तुम्ही बघितला, बैल कशानं पाणी पितो रे पोरं? सगळ्यांना बैल पाहिला. हा असं बोलला, बैल पाहिला. हा बैल कशानं पाणी पितो? ओठाने. हा ओठाने पाणी पितो. बरोबर. हा बरोबर बोलले, ओठाने पाणी पितो. आता एक काम करा, इथं ऐका. हा इथं आणि प्रॅक्टिकल घरी जाऊन करा. आता काय करा माहितीये का? घरी जा आणि 4 दिवस बैलाला वैरण टाकू नका, कडबा टाकू नका, भूस टाकू नका, पेंड खाऊ घालू नका. 4-5 दिवस बैलाला पाणी पाजू नका. ठणठणीत असा बैल कोरडा उपाशी ठेवा आणि 5व्या ते 6व्या दिवसाचे 4-5 कोंबडे कापा आणि बैलाच्या दावणीत टाका. बैल खाईन? नाही खात. बैल खाईन? बैलाला पुढं कळतंय काय ते? कळत नाही तरी पण तो बैल खात नाही. का खात नाही? कारण की तो त्याचा आहार नाही. ह्या बैलाला कळतंय. ह्या बैलाला कळतंय तरी पण खातोय. म्हणून तुकोबरावर बारी आली आपल्याला धर्म शिकवण्याची. विठ्ठल आता ह्या विषयावर सुद्धा बोलण्यासारखं बरंच आहेत. तरुण पोरं आहेत. मांसाहार या जगाच्या पाठीवर 2000 संप्रदाय आहेत गड्या. या जगाच्या पाठीवर 2000 संप्रदाय आहेत आणि ते 2000 संप्रदाय सांगतात काही खा काही प्या पण उधो आमचा करा. पण त्या 2000 संप्रदायामध्ये माझा एक वारकरी संप्रदाय असा आहे. माझा वारकरी संप्रदाय सांगतोय तुम्हाला जर आमच्यामध्ये यायचं असेल तर पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावं लागेल आणि मांसाहार त्याच करावं लागेल तरच आमच्यात या, नाही तर येऊ नका. असा रोखठोक सांगणारा आमचा संप्रदाय आहे. आणि आपण सगळे एकादशी धरणारे माणसं आहेत. मांसाहार हा आपला आहार नाही. आणि सांगू द्या गड्या, इथं माता भगिनी आहेत. मी तुमच्या लेकरासारखा आहे. क्षमा मागून बोलतो बघा. माझं वय खूप कमी आहे तरी पण मी बोलतो. कारण की ऑपरेशन केल्याशिवाय रोग बरा होत नाही असं म्हणतात. त्यामुळं
क्षमा मागून बोलतो बघा, या जगात सगळ्यात माजुरी जात जर कोणती असेल तर कोणती आहे? या जगात सगळ्यात माजुरी जात असेल तर कोणती आहे? बोकडा. हां, त्या बोकड्याला जन्मल्या 3ऱ्या तासामध्ये आईन बहीण कळत नाही, आणि त्या बोकड्याचं मांस जर आम्ही खाल्लं तर आम्ही ज्ञानोबा तुकोबरा होतोल का? याचा विचार करा. हां, आम्ही ज्ञानोबा तुकोबरा होतोल का याचा विचार करा. आणि म्हणून आज एवढे लाखोनं मोर्चे निघाले, एक मराठा आपण सगळे त्या 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 नराधमाला फाशी देण्यासाठी. पण माझं म्हणणं आहे, त्याच्यावर बलात्कार झाले नाही का? बलात्कार झाले, बलात्कार होतच राहणार. कुठपर्यंत होत राहणार? जोपर्यंत आमचं अन्न शुद्ध होत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी तुमचं अन्न शुद्ध होईल त्या दिवशी तुमचे विचार सुद्धा विचार बदलतील, आणि ते विचार बदलण्याचं काम आमचा संप्रदाय करतोय. म्हणून संप्रदाय सांगतोय, तुम्हाला आमच्यात यायचं असेल तर पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावं लागेल, ज्ञानोबा तुकोबराची वारी तुम्हाला करावं लागेल, आणि मांसाहार त्याच करावं लागेल. म्हणून तुकोबरा आपल्याला धर्म शिकवतात, आणि त्याचबरोबर तुकोबरा देवाची खरी पूजा कोणती ते सांगतात. विठ्ठल त्याचबरोबर तुकोबरा देवाची खरी पूजा कोणती ते सांगतात. मग आता प्रश्न असा येतोय की देवाची पूजा करायची कशासाठी? तुकाराम महाराज देवाची पूजा आपल्याला सांगायलेत, पण देवाची पूजा करायची कशासाठी? बरोबर का? देवाची पूजा सांगायलेत आणि आपल्याला धर्म शिकवलेत. देवाची पूजा कशासाठी करायची, का करायची, आणि कोणती देवाची पूजा आज आपल्याला बघायचंय. पण अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आपला सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह 19वं वर्ष. बरोबर? 19वं वर्ष. आणि 19व्या वर्षातलं माझं दुसऱ्या दिवस बसू द्या त्याला. धुरपदाक्का ग बस. ऐका. तर 19वं वर्ष, आणि 19व्या वर्षातलं आपलं हे दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा कृष्णा महाराज खरात यांच्याकडे आली. कृष्णा महाराज खरात याच्याकडे आली. आणि आज मला जैन वटीत घेतले ते आमचे किंगर दाजी. कुठे ते? इथंच दाजी आहेत. दाजी तारखेसाठी आमचं मागं पुढं होत होतं. खरं पाहायचं झालं तर आज मग 2 जागेवर कीर्तन आहे. एक इथं एक आहे, आणि एक त्या कोणतं गाव? आरडगावला एक आहे. तिथं आम्ही दुसरे महाराज इथं पाटोद्याचे जावई पाठवले. रामेश्वर महाराजाला म्हणलं तुम्ही तिथं जा, मी इथं येतो, कारण की खालीवर तारखे व्हायला गेल्या. आणि म्हणलं मग विकास महाराज म्हणले आता तुम्हालाच ॲडजस्ट करावं लागतंय. म्हणलं जाऊ द्या. म्हणलेलंच कोणतरी ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. म्हणलं चला आपण ॲडजस्ट करू, आहे का नाही. आणि म्हणून इथं दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा तुमच्या सगळ्याच्या समोर उभा राहिलोय. बघा, विकास महाराजांनी फोन केला, गेल्या वर्षी केला, ह्याही वर्षी केला. विकास महाराजांना आम्ही सोबत शिकलेलो आहेत. विकास महाराजाचं आणि आमचं खरंच आम्ही एका ताटात खाल्लेलो आहेत. आम्ही संघ शिकायला होतो, एकाच वर्गात होतो, एकाच बेंचवर बसत होतो. फक्त विकास महाराजाच्या पुढे आता मी गेलो, कारण की मग जमलंय. त्याला म्हणलं घ्या उरकून, कौरक राहतात म्हणजे आपलं, आहे काय नाही. होय बघा, मो काम आहे हो मित्र, आहे काय नाही म्हणण्यासारखं. तर असो, सुंदर विकास महाराज मृदंग वाजवतात. मीही पक्का शिकत होतो, पण काय आपल्याला ते जमलं नाही. मग गायन तर काही मिळत नव्हता. मी उगं मसाला आरड्यासारखं आरडत होतो. त्यापेक्षा मग म्हणले ग बसा, आपलं हे कीर्तन करा. म्हणलं मग आता हे कीर्तन करायला लागलो कसं तरी. पण सोपं नाही कीर्तन करणं, पण याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. हे ते सगळं करावं लागतं. इथं बोलणं सोपं नसतं महाराज. आता 26 जानेवारी आली ना, गेल्या 26 जानेवारीला आमच्या सरपंचाला मी माईक दिलं. म्हणलं 2 मिनटं बोला, 2 मिनटं बोला. त्यानं कधी बापजली माईक हातात नाही धरलं, आणि त्याला 2 मिनटं बोला म्हणलं. तो काय म्हणला असेल दादा? तो म्हणला आज हे एक लय पांगित आहेत व्हिडिओवाले. हो ना. आणि सगळ्यात जास्त मऊ कीर्तन तुमच्याच गावातलं गाजलंय त्याच्या चॅनलमुळं. तर ते आमच्या गावातले सरपंच मग उभा राहिले. आणि मग उभा राहिल्यावर ते म्हणले आज 26 जानेवारी आहे, आज 26 जानेवारी आहे. म्हणलं पुढे बोला पुढे. ते म्हणले आज सगळे पोरं रांगीत बसलेत. कशामुळं बसलेत? आज 26 जानेवारी आहे. आज सगळे पोरांना शाळेचा ड्रेस घातलाय. काऊन घातलाय? आज 26 जानेवारी आहे. आज आपल्या शाळेत झेंडा फडकायलाय. काऊन फडकायलाय? आज 26 जानेवारी आहे. आज सगळे मास्तर लोक हजर आहेत सकाळी. काऊन? आज 26 जानेवारी आहे. आज मी तुमच्या
समोर इथं बोलायलो, काहून बोलायलो? आज 26 जानेवारी आहे. आज 26 जानेवारी आहे. काहून आहे? कारण की काल 25 जानेवारी होती म्हणून आज 26 जानेवारी आहे. माझे 2 शब्द संपवतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र. अवघड आहे बोलणं, आहे काय नाही? हा, अवघड बोलणं आहे. पण चला, तुमच्या आशीर्वादानं, सगळ्याच्या आशीर्वादानं आता कीर्तन मस्तपैकी बोलायला लागलोय, आहे काय नाही? आई, हे भागवत दादा, हम सगळ्याच्या आशीर्वादानं बोलायला सुरुवात केली. आता राहिलाय फक्त माझ्याकडे एक अर्धा 1 तास राहिलाय. त्या अर्धा 1 तासामध्ये सुंदर असं तुम्हाला कीर्तनाचं, अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार. कारण की बरेच कीर्तनकार अभंग सोडतात आणि बरेच कीर्तनकार अभंग सोडतात. बरेच कीर्तनकार अभंग सोडवतात आणि बरेच कीर्तनकार अभंग सोडवतात. तसं मी बी अभंग सोडवणारच आहे, हा की नाही? हा, सोडणार नाही, सोडवणारच आहे. हा, चला भजन करा एकदा. विठ्ठला हा, चला. अभंग जगद्गुरु तुकोबरायचं आहे आणि तुकोबराय देवाची पूजा सांगायलेत. देवाची पूजा करायची कशासाठी, माझा प्रश्न आहे. कशासाठी देवाची पूजा करायची दादा? बरं, चष्म्यावले दादा. नाव काय तुमचं? अंकुश नाना. नाना, देवाची पूजा कशासाठी करायची? हा, नाना लाजायलेत. ए थांब ना. नाना, कशासाठी करायची? ओके, जाऊ द्या. सुखासाठी करायची, बरोबर. सुखासाठी देवाची पूजा करायची. हा, नाना म्हणले सुखासाठी देवाची पूजा करायची, बरोबर आहे. तू काऊन टेकला रे टाळ? आता खाली बस, आता उठायचं नाही. हा, सुखासाठी देवाची पूजा करायची. पण खरं सांगा, सुख संसारात आहे का नाना? हा, नाना म्हणले संसारात सुख नाही. नाना, लग्नाला तुमचे किती वर्ष झाले? बरं, जाऊ द्या. 60-65 वर्ष झाले. नानावर नाही घेत मी. ऐका, 60-65 वर्ष झाले नानाला, लग्नाला 60-65 वर्ष झाले असेल. नाना म्हणले संसारात सुख नाही. नाना बरोबर बोलले, संसारात सुख नाही. हा, नाना 60-65 वर्ष तुम्हाला लग्न झाले. या 60-65 वर्षामध्ये तुम्हाला मुलं झाले, नातू झाले. नातवाचे लग्न नाही झाले. हां, बरं, जाऊ दे. मुलं झाले, मुलाचे लग्न झाले. हां, मुलाचे लग्न झाले. नाना ऐका, इकडं. हां, नाना, हां, तुमचे बी होणार आहेत. हां, आहे का नाही? हां, तुमचे बी होणार आहेत. ऐका, या 60-65 वर्षामध्ये नाना तुम्हाला संसार करत असताना सुख वाटलं का दुःख? नाना म्हणले दुःखच वाटलं. संसारात दुःखच आहे. का दुःख आहे आम्ही नाही बोलत, कारण की संसाराचं मूळच दुःखाचं आहे. म्हणून संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. एवढंच नाही, संसारात दुःखाचे, संसाराचं मूळ दुःखाचं आहे, संसाराचं बांधकाम दुखायचं. एवढंच नाही, अरे आमचे गाडगे बाबा तर म्हणले संसार इतका दुःखाचा आहे, पण सगळ्याला संसाराचं येड लागलंय. येड, या संसाराचं वेड लागलंय मनाला, संसाराचं वेड लागलंय मनाला, या संसाराचं वेड लागलंय मनाला, संसाराचं वेड लागलंय मनाला, वेड लागलंय मनाला. इकडं जा तिकडं जा जीवाला, इकडं जा तिकडं जा
या संसाराचे वेड लागले मनाला संसाराचे वेड लागले मनाला वेड लागले मनाला इकडे जा जीवाला इकडे जा जीवाला जीवाला इकडे जा जीवाला हा अशा वाजिल्या पाहिजे टाळ्या हा. आता काय वाजिते रगी घेऊन बसलीत हाय की नाही हा चला ऐका सुंदर असं महाराजांनी सांगितलं काय या संसाराचं येड लागलंय सगळ्याला हाय की नाही हा येड लागलंय म्हणून रितेश दादानं पण येड लागलंय परत हे सगळं तुमच्यासाठी सांगेल बरं का नवीन नवीन आता इंस्टावरचं हाय की नाही हा हा येड लागलंय सगळ्याला संसाराला संसारात सुखच नाही कारण की संसारात दुःख आहे पण सगळेजण दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोणी सुखाचा विचार नाही दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे हा संसारात सुखाचा विचार सुद्धा नाही सगळे संसारानं आता व्यापलेले आहेत आहे का नाही सगळे कोणाला झोपा येत नाहीत महाराज संसाराचं इतकं अवघड आहे काही काही जण उगाच पडल्या नळ्या मोजित आहेत पत्राच्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 परत वापस 1 2 3 4 झोपा येत नाहीत लोकायला हा सगळ्याला टेन्शन आहे बघा संसाराचं आहे की नाही हा संसारात सुख नाही मग महाराज संसारात सुख नाही मग सुख नेमकं आहे कुठं महाराज म्हटले सुख आहे कुठं तर सुख आहे त्या देवापाशी म्हणून सुख वसे हेची ठाई बहुपाई संतांच्या आणि संत कोण आहेत तर देवते संत देवते त्या प्रतिमा देव आणि संत एक आहेत त्या संतापाशी सुख आहे त्या देवापाशी सुख आहे मग ते देव आता आम्हाला आपलासा करायचा आहे मग काय करा महाराज म्हटले आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख बस त्याच्याशिवाय सुख नाही त्या देवाला आता आपलंसं करा मग महाराज त्या देवाला आता आम्हाला आपलंसं करायचंय तो देव आम्हाला आपलंसं करायचं आहे सांगा काय करावा पण बरेच पोरं आता देव मानायला तयार नाहीत देवापाशी सुख आहे पण देव मानायला तयार नाहीत देव मानायला तयार नाहीत बघा क्षमा मागून बोलतो मी कोणत्या जातीपातीचा विचार करत मी कोणत्याही मी कारण की आपला संप्रदायाची शिकवण आहे की यारे लहान थोर किंवा न पाहे या कुळाचा विचार असा संप्रदाय आहे पण सांगू द्या गड्या आज आपल्या पोरामुळं बघा असा एखादा मुसलमान दाखवा गड्या मला एखादा मुसलमान की जो त्यांच्या धर्माविषयी बोलतोय एकही मुसलमान त्यांच्याविषयी धर्माविषयी बोलणार नाही किंवा दुसरा कुठल्याही जातीचा असू द्या ते त्यांच्या जातीविषयी त्यांच्या देवाविषयी बोलणार नाही पण आमचेच पोरं आहेत गड्या आमचेच काही लोक आहेत आता एवढं मोठं आमचं मंदिर चाललंय उद्या आमच्या रामलला त्या मंदिरामध्ये स्थापन होणार आहे तरी पण आता बरेच जण आमचेच लोक म्हणतात काय करायचं एवढं 1000-1500 कोटीचं मंदिर एवढं 1.5-2 कोटीचं मंदिर 2-2 लाख कोटी हजाराचं मंदिर काय करायचं मंदिर अरे तेच पैसा इकडं लावा कशाला आपले सांगतेत मला एक जण म्हटलं महाराज 1000-2000 कोटीचं मंदिर तुम्ही त्या अयोध्येमध्ये बांधायलात काय गरज आहे ते पैसा एवढा खर्च करायची काय गरज आहे देव तर सगळीकडे कबरा बांधू सांगायले तुम्ही विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला खांब्यात देवे भागवतामध्ये सांगितलंय याच्यात देवे त्याच्यात देवे मज हृदयामध्ये राबू असता सर्व सुखाचा आरामू देव झालं सगळीकडे
देव जर सगळीकडे तर इतकं लाखो हजार कोटीचं मंदिर बांधून त्या रामलल्लाला तिथं स्थापन करण्याची गरज काय? एवढं 1000 कोटीचं मंदिर बांधायलेत, देव सगळीकडे, तर काय बांधायची गरज आहे मंदिर? मी त्याला सांगितलं राजा बरोबर आहे. ते आलता मोटरसायकलवर आलता आणि त्याला सांगितलं राजा तुझा प्रश्न बरोबर आहे की एवढं 1000 कोटीचं मंदिर बांधायचं कशासाठी? देव जर सगळीकडे. तर मी त्याला सांगितलं तुझ्या मोटरसायकलवर आलास, त्या मोटरसायकलच्या टायरामध्ये हवा असती का? तो म्हटलं हो हवा असती. म्हणलं पंक्चर काटा? तो म्हणला काटा टोचला की हवा निघून जाते. म्हणलं मग निघून गेल्यावर तू करतो काय? तो म्हणला मी पंक्चरच्या दुकानावर जातो. म्हणलं पंक्चरच्या दुकानावर जायची गरज काय? हवा सगळीकडे. तो म्हणला हो हवा सगळीकडे. मग हवा सगळीकडे तर पंक्चरच्या दुकानावर जायची गरज काय? तू ह्या टायरातली हवा गेल्यावर तो म्हणायचं अय हवा ई हवा ई हवा ई भरण तू ह्या टायरात हवा सगळीकडे. मग हवाई म्हणलं टायरात हवा भरण. तो म्हणला तसं नसतं महाराज, टायर पंक्चर झाल्यावर पंक्चरच्याच दुकानावर जावं लागतं. मी त्याला सांगितलं राजा तसं आयुष्य हे टायर आहे, हे टायर ज्या दिवशी पंक्चर होईल त्या दिवशी देवळातच जावं लागतं, म्हणजे पंक्चरच्याच दुकानावर जावं लागतं. त्यामुळं ज्या वेळेस आयुष्यातली हवा गेल्यासारखी वाटल त्या वेळेस हवा भरण्यासाठी मंदिरच लागतं. त्याच्याशिवाय नाही. आपलेच पोरं देव नाही म्हणतात बघा. असंच एक पोरग होतं. आता लॉकडाऊन झालं, लॉकडाऊन मध्ये त्यानं ते लॉ केला, शिकलं आणि लॉकडाऊन पडल्यावर त्याचा बाप म्हणला ए पाप्या इतका शिकला तू, काय इतका शिकून फायदा काय? तो म्हणला फायदा काय, शिकलो असतो पण आता प्रॅक्टिस करण्यासाठी कोर्ट बंद आहेत. म्हणला कोर्ट बंद आहेत. तो म्हणला कोर्ट बंद आहेत. म्हणलं एक काम करू, आता आपल्या घरी प्रॅक्टिस करू. तो म्हणला एक काम करा पप्पा तुम्ही आरोपी व्हा, घरात कोर्ट चालू करू. तो म्हणला मी लग्न झालं तसं आरोपीची मीच आरोपी आहे. म्हणला आरोपी व्हा. बापाला खटल्यात उभं केलं. म्हणलं आता जेज आईलाच करू. तो म्हणला हे मात्र जेज तो चांगलं केलं, हे जेज तो चांगलं केलं. आईला जेज केलं आणि आता पोरग आता वकील करायला सुरुवात केली दादा त्यानं. त्यानं विचारलं बापाला नाव, बापानं नाव सांगितलं, गाव सांगितलं, शेती सांगितलं, अमुक तमुक सगळं विचारलं आणि मग विचारलं लग्न. त्यानं सांगितलं लग्न झालं म्हणून तर तू इथं उभायस, लग्न झालं म्हणून तू इथं उभायस, तू मोह पोरग आहे. त्यानं सांगितलं जास्त बोलायचं नाही, कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे. जास्त बोलायचं नाही पोरग. त्यानं बापानं सांगितलं अरे तूच हो पोरग आहे. तो म्हणला पुरावा, मी तू पोरग आहे पुरावा. त्यानं माईकडे बघितलं आणि आता हात जोडले पोराला आणि पोराला सांगितलं राजा हे बघ तू मोहच पोरग आहे, तू मोहच पोरग आहे, हे तुझ्या माईला माहितीये मला माहितीये, पण तुला तू मला बाप मान अथवा नको मानू, पण तुला हात जोडतो. तू मोह पोरग आहे, तू मला बाप मान अथवा नको मानू, पण तुला हात जोडतो, दुसऱ्या कोणाला बाप मानू नको. तसं या 33 कोटी लोकसंख्येचा बाप प्रभू रामचंद्र उद्या आपल्या व्यासपीठावरती बसणार आहेत. त्याला माना अथवा मानू नका, पण त्याला बाप म्हणले दुसऱ्याला बाप कोणाला म्हणू नका. विठ्ठला हो का? कारण की आम्हाला आमच्यावर उपकार केलेत. कौशल्या आईची पुण्याई फळाला आली, आणि आम्हाला प्रभू रामचंद्र दिलेत, आणि दुसरी पुण्याई जिजाऊची फळाला आली आणि जिजाऊनं आम्हाला शुभा दिलेत. म्हणून मला वाटतंय माझी जाऊची पुण्याई कशी आली फळाला, माझी जाऊची पुण्याई कशी आली फळाला. तो बापाचा बाप माझा शुभान मला, तो बापाचा बाप माझा शुभान मला, तो बापाचा बाप माझा शुभान मला, तो बापाचा बाप माझा शुभान मला. माझी जाऊची पुण्याई कशी आली फळाला, माझी जाऊची पुण्याई कशी
हा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण की नाचलं पाहिजे गड्या कीर्तनात पोरोत. हा जर नाचलात तुम्ही नवरदेवासमोर, जर नाचलात तुम्ही डीजे समोर, जर तुम्ही डीजे समोर नाचलात तर तुम्हाला नवरदेव बघल गड्या. जर तुम्ही डीजे समोर नाचलात तर तुम्हाला नवरदेव बघल आणि जास्तीत जास्त झाले तर पाहुणे बघतील. हा तुम्ही जर डीजे समोर नाचलात तर तुम्हाला नवरदेव बघेल आणि तुम्ही जर कीर्तनात नाचलात तर तुम्हाला देव बघेल. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ऐका हा मग देवापाशी सुख आहे पण ते देव मानायला तयार नाहीत. मग देवापाशी सुख आहे, मग महाराज ते सुख आता आम्हाला आपलंसं करायचंय, काय करावात? महाराज म्हटले तुम्ही यज्ञ करा, पण यज्ञ आम्ही करू शकत नाहीत. मग महाराज म्हटले नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. चला नाम जप करा. त्याने सांगितलं नाम जप ही आम्ही करू शकत नाही महाराज, पण आम्हाला ते देव प्राप्त करायचं आहे, ते सुख प्राप्त करायचंय. सांगा महाराज आम्ही काय करावं? महाराज म्हटले देवाची पूजा करा, पण नेमकी देवाची खरी पूजा कोणती? अभंगाच्या पहिल्या स्वामी काच गुरु भक्ती, स्वामी काच गुरु भक्ती, स्वामी काच गुरु भक्ती, स्वामी काच गुरु भक्ती, स्वामी काच काय असो नसो तुम्ही गायक चांगले आणले बघा. सप्तात काय रंगत त्याच्यावर असते.
गायक खास आणले, नाही तर काही काहीला काय मेळ लागत नसते. आपण म्हणा पहिलं चरण ती म्हणते खालचं चरण मेळ नसते. हा पण सगळे काही मस्तपैकी तरुण आहेत. इकडं जा पोरं आपल्या सप्त्याचं चीज झालं गड्या, हे आपल्याच गावातलेच नाही. हा आपल्याच गावातलेच संपलं गड्या आपल्या सप्त्याचं चीज. कारण की आज आपल्या सप्त्यात तरुण पोरं कार्य करतेत आणि तरुण पोरं टाळ घेऊन उभे आहेत. हा आणि हेच आपलं तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, यालाच महत्व आहे बघा. मला तुम्ही सांगा, तुमच्यातल्या गावातले म्हातारे डीजे पुढे नाचतात का? तुमच्या गावातले म्हातारे डीजे पुढे नाचतात का? नाहीत. हा मग तुमच्या गावातले म्हातारे वाईन शॉपला म्हातारे जातात का? नाही. तुमच्या गावातले म्हातारे उद्योगधंदा करतात का? व्यवसाय नाही. मग उद्योगधंदा करण्यासाठी तरुण पाहिजे, नाचायला तरुण पाहिजे, बरोबर का? सगळं काम करण्यासाठी तरुण पाहिजे. मग कीर्तनाला सुद्धा तरुणच पाहिजे. आणि तसा सगळा तरुण इथं का होईना पण वाट्यावरती बसलाय, याच्यासाठी खरंच. कारण की आज तरुण पोरं आहेत आणि खरं सांगू का, कीर्तनाला नसणं पुढे बसणं आपण बसलेत हे महत्वाचं आहे. आणि मला तरी वाटतंय की आज कीर्तनाला पुढे बसण्याची, पुढे येऊन बसण्याची फक्त एवढीच जागा आहे की जिथं पुढे येऊन बसण्याची राहिली. पुढे येऊन बसायची जागा फक्त कीर्तनच, एवढीच जागा आहे पुढे येऊन बसायची. पण पोरं सगळे मागं बसलेत, बसणत का पण आलेत ते महत्वाचं आहे. आणि इथं जर असतं तर ते सगळ्यात पुढे असते इथं. हा आहे की नाही? हा कारण की लोक चांगलं, आता बघा ना, चांगल्या गोष्टी जमत नसतात. दुधावाला कुठं येतोय दादा? हा दादा गोड हसले. दुधावाला कुठं येतोय? कुठं येतोय? घरी येतोय. चांगले. अंधारवाला त्याच्या इकडे रांगेत राहावं लागतं उभा, आहे की नाही? चांगल्या गोष्टी लोकांना जमत नाहीत. असो पण सगळे पोरं मय जेव्हा भावाचे गड्या आणि सगळे पोरं आज कीर्तनाला उभे आहेत, नवे कीर्तनाला बसलेले आहेत सगळे. माझी विनंती फक्त एवढंच आहे गड्या की असंच तुम्ही दर आता राहिलेले किती दिवस, 5-6 दिवस राहिलेत, बरोबर का? 6 दिवस अशाच एकीनं वाट्यावर पायला मुंक बसनत बसो. नाही आता कशाला आखडेले? हा लांबा, मी म्हणतो ना लांबा पाय गड्या. हा पाय लांबा, चपला घाला, काही करा पण ऐका, हे महत्वाचं आहे. हा कारण की आज आम्हाला ज्ञानोबाराय कळायला पाहिजेत, आज तुकोबाराय कळायला पाहिजेत. दुर्दैव आहे आम्हाला ज्ञानोबाराय माहीत नाहीत, तुकोबाराय माहीत नाहीत. इथं बसल्यापेक्षा तिथल्या तरुणापैकी इथं जे एवढे रांगीत आहेत फक्त इथले सोडून, इथं वाट्यावर आणि इकडच्या वाट्यावर इतक्या बसलेल्यापैकी कोणी बी एक जणांना सांगायचं ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी कोणी लिहिली. गुगलला सर्च मारू नका, खरंच गुगल मारू नका गड्या सर्च. कोणी लिहिली? हा नाही, वाट्यावरचे सांगितले. तुम्ही वाट्यावर आहेत का? हे हो, हे म्हणजे आम्ही वाट्यावरचे आहेत, आहे का नाही? हा दुर्दैव आहे. आणि आज याच्यासाठी सगळे पोरं आहेत ना, तुम्ही आले पाहिजेत कीर्तनाला. कारण की आपल्या धर्माविषयी आपल्याला माहिती झाली पाहिजे, आपल्या धर्माविषयी आपण जागृत राहिलो पाहिजेत. आमची ज्ञानेश्वरी कोणी लिहिली, गाथा कोणी लिहिला, तुकोबाराय कोण, ज्ञानोबाराय कोण, आम्हाला कळलं पाहिजे. आणि माता भगिनीला विनंती आहे, तुम्ही कीर्तनाला नाही आलात, एखादं काम नाही केलं तरी चालतंय, पण तुम्ही तुमचे पोरं कीर्तनाला घेऊन येताना आलेच पाहिजे. कारण की आज त्या पोराला जे शाळेत शिकवलं जात नाही ते इथं शिकवलं जातं. आणि आपल्या धर्माविषयी जागृत होणं आता आपलं काम आहे. आपल्या धर्माविषयी ज्ञानोबाराय तुकोबाराय आम्हाला कळणं महत्वाचं आहे. का कळणं महत्वाचं आहे? कारण की ज्ञानेश्वरी अशी एक गोष्ट आहे की ज्या ज्ञानेश्वरीमध्ये हे जे माईक, हे जे लाईट फिट आहेत, हे सगळे शोध ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरीमध्ये लावलेले आहेत. आम्ही ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे. म्हणून ऐका, ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे. म्हणून सगळ्या पोरांनी ज्ञानेश्वरी पानाला किती जण बसलेत? हा किती? 6. आणि वाचणार 1 7. वाचणार धरून 5 पांडव आहेत. हा नाही, आपण बसलो पाहिजे ज्ञानेश्वरी पारायणाला गड्या. विनंती आहे, उद्या सुद्धा जर कोणाला इच्छा असेल तर पोरं उद्या ज्ञानेश्वरी पारायणाला येऊन बसा. हा म्हातारे माणसाला सुद्धा विनंती आहे, तुम्ही सुद्धा पारायणाला येऊन बसा. मग म्हातारे म्हणते ना आम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, आम्ही कशाला यावात?
हा तुम्ही नुसती ज्ञानेश्वरी ओघडा आणि नुसतं बोट फिरवा. नारदाच्या गादीवरून सांगतो, तुम्ही जर ज्ञानेश्वरी नुसतं बोट जरी फिरवलं तर माऊली आयुष्यभरात तुमचं बोट कधी सोडणार नाहीत गड्या, आयुष्यभरात बोट कधी सोडणार नाही. म्हणून ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी वाचा, आपल्या धर्माविषयी जागृत राहा आणि देवाची खरी पूजा महाराजांना पहिल्या चरणात सांगितली. कोणती देवाची खरी पूजा आहे तर महाराज देवाच्या पूजेचे खरे 4 नियम महाराजांना सांगितले. कोणते? सेवकांना मालकाची सेवा करायची 1, शिष्यानं गुरुची सेवा करायची 2, मुलांना आई वडिलाची सेवा करायची 3 आणि पत्नीने पतीची सेवा करायची 4. देवाच्या पूजेचे सोपे 4 नियम सांगितलेत. कोणते? सेवकांना मालकाची सेवा 1, शिष्यानं गुरुची सेवा 2, मुलांना आई वडिलाची सेवा 3 आणि पत्नीने पतीची सेवा 4. ह्या देवाच्या सोपे पूजेचे 4 नियम महाराजांना सांगितलेत. हा सोपे 4 नियम. पण एक जण म्हटला, महाराज जे देवाच्या पूजेचे सोपे 4 नियम महाराजांना सांगितलेत त्या 4 नियमामध्ये मी बसत नाही. कस काय बसत नाही? त्यावेळेस त्यानं सांगितलं, महाराज त्याचं कारण असं आहे. पहिला नियम सांगितला तुम्ही कोणता? सेवकांना मालकाची सेवा करायची 1. हा या पठ्ठ्यानं जीवन जगत असताना आमच्या जीवनात मालकच आला नाही, आम्ही कोणाची सेवा करावी? दुसरा म्हणला, ओ महाराज जीवन जगत असताना या पट्ट्यानं आतापर्यंत कोणाचं शिष्यत्व पत्करलं नाही, ह्या वाघाच्या जीवनात गुरुच आला नाही, आम्ही कोणाची सेवा करावी? तिसरा वर्ग उठला आणि तिसऱ्या वर्गानं सांगितलं, आजी तिसरा वर्ग म्हटला, ओ आजी आणि तो म्हटला, महाराज आम्ही मूळ नक्षत्र जन्माला आलोत, आम्ही जन्मलोत आणि आमचे आई वडील मरण पावलेत, या जगात आई वडील नाहीत, आम्ही कोणाची सेवा करावी? चौथा वर्ग उठला आणि त्यानं सांगितलं, महाराज आम्ही कुमारी अवस्थेमध्ये आहेत, आणखीन आमचं लग्न झालं नाही, पती नावाचं पात्र आमच्या जीवनामध्ये नाही, आम्ही कोणाची सेवा करावी? महाराज तुम्ही देवाच्या पूजेचे सोपे 4 नियम सांगितलेत, त्या 4 नियमामध्ये आम्ही बसत नाहीत आणि आम्हाला ते सुख प्राप्त करायचंय, ते देव प्राप्त करायचं आहे, सांगा आता आम्ही काय करावं? महाराज म्हणले, डोंट वरी, काही काळजी करू नका, त्या 4 नियमामध्ये बसत नाहीत बसत, तुमच्यासाठी स्पेशल 2 नियम काढलेत. कोणते? मुखानं सत्य बोला आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील व्हा. सत्य बोल मुखी, दुःख बी अनेकांचे दुःखी. महाराज म्हटलेत, आता मी तुम्हाला 7 नियम सांगितलेत. 7 कोणते? 6 नियम सांगितलेत. कोणते? 6 नियम सांगितलेत. कोणते? सेवकानं मालकाची सेवा करायची 1, शिष्यानं गुरुची सेवा करायची 2, मुलांना आई वडिलाची सेवा 3, पत्नीने पतीची 4, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील व्हायचं 5, हा आणि मुखानं सत्य बोलायचं 6. महाराज म्हटलेत, आता म्या तुम्हाला देवाच्या पूजेचे सोपे 6 नियम सांगितलेत आणि या 6 नियमापैकी मी एक जरी नियम पाळीन किंवा करीन असा जर तुम्ही निश्चय निर्धार केला त्याचं फळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे तेची फळ. कोणतं फळ? हे जे 6 नियम करीन त्याचंच फळ. पण हे 6 नियम काय आहेत? हीच विष्णूची महापूजा आहे आणि याच्या 6 नियमापैकी माझ्या जीवनात दुसरा कुठला अनुभव नाही. असा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडला. आता खुशाल झोपतलं तरी काय, कारण झोपीचा टाइम झालाय. रोज कीर्तन सुटायचा टाइम आणि आपला चालू व्हायचा झालाय. उद्यापासून रोज महाराज असा लवकर बोलून घ्यायचा. तसं मी बी लवकर आलो आहे की नाही, पण रमिलं मला खिचडी खाय कुठं सीएफ रमिलं असं रमी जाऊ नका. लवकर पेटी जा, म्हणजे कसं लवकर सुटत आहे, झोपीचा टाइम आलेला आहे की ना दादा. दादा म्हणले, दादाचं वेगळंच चाललं, चहा घ्यायला या बरं का. म्हणले येतो का आता. चला ऐका, सोपे देवाच्या पूजेचे तुम्हाला नियम सांगितलेत. सरळ अभंग तुमच्या समोर मांडून ठेवला आता बरं का. आता फक्त माझ्याकडे राहिलेत किती 10-15-20 मिनिटं राहिलेत. त्या 10-15-20 मिनिटामध्ये तुम्हाला सुंदर असं कीर्तन सांगणार. फेट्यावाले पिवळ्या फेट्यावाले तुम्हाला बिन पिवळ्या फेट्यावाले तुम्हाला बिन सोपा सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडलाय. एकदा भजन करा. विठ्ठल ऐका.
सोपे 4 नियम. त्या 4 नियमापैकी पहिला नियम सांगितला कोणता? सेवकानं मालकाची सेवा करायची गड्या. हा, सेवकानं मालकाची जर सेवा केली तर त्याला कोणत्याच देवाची पूजा करायची गरज नाही. सेवकानं मालकाची सेवा करायची. बघा, सेवा म्हटलं की सेवक आणि मालकानं कसा बी असू द्या, मग सेवा करायची. बघा, मग कोणाचे कोणते मालक असतील बघा. कोणाचं मालक ही धरणी असेल, हा, कोणाचं मालक असेल. तुमचं लगे जायचं कोणा इकडं लक्ष द्या. हा, इकडं लक्ष द्या फक्त. हा, की कोणाचं मालक, इकडं लक्ष द्या प्लीज, कीप क्वाइट. हा, की लक्ष द्या फक्त की कोणाचा मालक कोण असेल बघा. हा, फक्त मालकाची सेवा कसा बी असू द्या मालक, त्याची सेवा फक्त मन लावून करायची. बघा, हा, काही जण आहेत जे धरणी मातेला मालक समजतात गड्या. काही सैनिक आहेत आपले की ते सैनिक, हा, इकडे लक्ष द्या. बरं, कन उठून जायचं बरं. आता तुम्ही ते एकाला पुढे सरकायलेत. मला कळलं नेमकं झालं काय. आपलं घरचं कीर्तनकार आहे उग. हा ना, चला ऐका. चला ऐका गाड्या. हा, झालंय माझं कीर्तन. ऐका. हा, की आज आता 26 जानेवारी आहे. बघा, 15 जानेवारी झाली. आपला सैनिक दिवस आपण म्हणून साजरा करतो बघा आपल्या देशाचा. हा, ते सैनिक सुद्धा मालकाची सेवा करतात. ती सैनिक मालक आपल्या धरतीला समजतात. ते सैनिक माय आपल्या धरतीला समजतात. आणि मालक आणि मालकीन या धरतीला समजतात आणि ते आपली सेवा करतात. बघा, इतकी सेवा करतात तन आणि मन भावातून, की ते इतकी सेवा करतात म्हणून आज आम्ही घरात सुखरूप झोपतोय ना, ते फक्त ती सेवा करतात म्हणून झोपतोय गाडा. बघा, असाच एक सैनिक होता, ऋषिकेश नाव त्याचं होतं. या देशाची सेवा करायचा, तन आणि मन भावातून सेवा करायचा ऋषिकेश होता. 52 एकर ऊस होता. इकडे नगरकड त्याचं गाव होतं. तिकडे 52-51 एकर ऊस होता. सगळा पाण्याखाली ऊस होता. एकुलता एक ऋषी होता. वर्षा नावाची त्याची बहीण होती. ऋषी कष्ट करायचा, व्यायाम काढायचा, कसरत करायचा, पळायचा. एकुलता एक ऋषी होता. आणि त्याचे वडील सांगायचे, ऋषी ऐक गड्या ऋषी, एकुलता एक रे तू ऋषी, म्हातारपणाची काठीस रे तू ऋषी आमचा. तू जर गेला तर आम्ही कोणाकडे बघावं ऋषी? तू सांग ना ऋषी. अरे ऋषी, तू जर नुसता बसून खाल्लं ना ऋषी तर तुला सगळं पुरण बघ. तू हे लेकर सुद्धा बसून खाल्ले तर इतकं पुरण, इतकं शेती, इतका पैसा आपल्याकडे ऋषी. पण ऋषी हा जोडतो तुला तुझा बाप आहे रे ऋषी. त्या आर्मीचा नाच सोड. ऋषी सांगायचा, नाही बाबा, माझं स्वप्न आहे, माझं ड्रीम आहे. मला जे काही करायचंय ते या देशासाठी करायचंय. माझं स्वप्न आहे बाबा, मला या देशासाठी जगायचंय, मला या देशासाठी मरायचंय. बाबा, मी भगतसिंग वाचलेत बाबा, मी तेच भगतसिंग वाचलेत. अरे जे भगतसिंगला आता पाहण्यासाठी पाहुणे आले होते आणि त्याच्या आईनं भगतसिंगनं सांगितलं, भगतसिंगच्या आईनं, बाळा, ही 10ची नोट घे, तुला बघण्यासाठी पाहुणे यायलेत, जा याचा बाजार करून आण. त्या काळात 10 रुपयाचा बाजार भरपूर येत होता. भगतसिंगनं हातामध्ये 10ची नोट घेतलेली आहे आणि भगतसिंग आता बाजार करण्यासाठी बाजारामध्ये गेलेत. एका हातामध्ये थैली आहे आणि भगतसिंग आता बाजारामध्ये उभा राहिलेत. एका हातामध्ये ती थैली पाहिली, एका हातामध्ये ती 10 रुपयाची नोट पाहिली आणि भगतसिंगनं विचार केला, आता जर मी या 10 रुपयाच्या नोटेचा जर बाजार केला आणि जर मी घरी घेऊन गेलो आणि जर मला पाहुण्यांनी पसंत केलं तर माझं लग्न होईल आणि लग्न झाल्यावर मला बाईची सेवा करावं लागेल. पण मला बाईची सेवा नाही तर मला माझ्या आईची सेवा करायची, मला माझ्या आईची सेवा करायची. आणि भगतसिंगनं तशीच ती 10 रुपयाची नोट घेतली, आपल्या त्या क्रांतिकारी सैन्यामध्ये दिली, आपलं नाव टाकलं आणि स्वतंत्र क्रांती केली. संसदेवरती बॉम्ब टाकला, स्वतंत्र क्रांती केली. भगतसिंग अटक झाले लाहोरच्या जेलमध्ये. आता भगतसिंगला अटक केलं होतं. 20 दिवसानंतर भगतसिंगला फाशी होणार होती आणि त्यांची आई आता त्याला भेटण्यासाठी गेली होती. ऋषी सांगतोय, बाबा, मी ते भगतसिंग ऐकलेत. ज्या वेळेस भगतसिंगला भेटण्यासाठी त्यांची आई गेली त्यावेळेस भगतसिंग त्या काळ्या कोठडीमध्ये कैद होते बघा. ते असं ते शर्ट त्या घातलेलं होतं, त्या रेगाचं ते शर्ट, ती रेगाची ती काळी पॅन्ट, ती अशी ती गोल टोपी, आणि त्या काळकुट्ट अशा त्या कोठडीमध्ये बसले होते बघा भगतसिंग. आईची चाहूल आली. चाहूल लागल्यावर भगत
असा आवाज आला. भगतसिंग ताडकंदिशी उठले. आईला पाहिल्याबरोबर आता मिठी मारणार, पण त्या सळ्या आता आडव्या आल्या होत्या. त्या जेलच्या सळ्या आडव्या आल्या होत्या. आणि आडव्या आल्यावर भगतसिंगच्या तोंडावरून आईनं हात फिरवला. आणि आईनं हात फिरवल्यावर आई आता रडायला लागली. आई रडत होती. त्यावेळेस भगतसिंग सांगत होते, माँ रो मत माँ, तू वीरों की माँ है माँ, रो मत माँ, रडू नको आई, तू भगतची आई आहेस आई, तो रडायचं नाही आई. त्यावेळेस भगतसिंगची आई सांगते, रो मत माँ म्हणण्याचा अधिकार तुझा नाही भगत. तू त्या आईला सांगतोय रडू नको, तू त्या आईला सांगतोयस ज्या आईनं तळ हाताच्या पोडाप्रमाणे लहानाचं पोरग मोठं केलं आणि ते पोरग 20 दिवसानंतर फाशीवर जाणार आहे. त्या आईला सांगतोस तू रडू नकोस. मत रो मा म्हणण्याचा अधिकार तुझा नाही भगत. हे शब्द तुझ्या तोंडातून यायलेत ना, तू आणखीन कोणाचा बाप झाला नाहीस भगत, म्हणून तुझ्या तोंडातून हे शब्द यायलेत. पण तुझा अधिकार नाही भगत मला रडू नको म्हणण्याचा. मला रडू दे भगत, कारण की माझ्याकडे रडण्याशिवाय बाकी काही राहिलंच नाही. रडण्याशिवाय माझ्याकडे काही राहिलंच नाही. तू माझी म्हातारपणाची काठी आहेस. तू 20 दिवसानंतर जाणार आहेस. मी कोणाकडे बघून जगू आता. त्यावेळेस भगतसिंग सांगतात, मा माझी एक शेवटची इच्छा आहे. काय भगत सांग, तुझ्यासाठी ही म्हातारी स्वतःचा जीव सुद्धा द्यायला तयार आहे. सांग काय इच्छा आहे तुझी. त्यावेळेस भगतसिंग सांगतात, माझी शेवटची एक इच्छा आहे मा, 20 दिवसानंतर मला फाशी होणार आहे मा. 20 दिवसानंतर माझं प्रेत घेण्यासाठी तू यायचं नाही मा, तू यायचं नाही. का भगत, माझं एकुलतं एका पोराचं प्रेत घेण्यासाठी मी का यायचं नाही, का यायचं नाही. त्यावेळेस भगतसिंग सांगतात, 20 दिवसानंतर मला फाशी होणार आहे आई, आणि 20 दिवसानंतर माझं प्रेत घेण्यासाठी तू जर आलीस ना तर तू रडत असशील बघ आई, तू रडत असशील. आणि ज्या वेळेस तू रडत असतील ना त्यावेळेस हे हरामखोर इंग्रज हसत असतील आणि म्हणत असतील, ओए ये देखो ए भगत की माँ रो रही है, भगत की माँ रो रही है. त्यावेळेस आई हा एक त्या भगतसिंगच्या आईचा अपमान नाही, तर या देशातल्या प्रत्येक तरुणाच्या, प्रत्येक क्रांतिकाराच्या आई विनंती आहे तुला, माझं प्रेत घेण्यासाठी तू यायचं नाही, काकाला पाठवायचं आई, काकाला पाठवायचंय. ऋषी सांगतोय, बाबा मी ते भगतसिंग वाचलेत, मी ते भगतसिंग वाचलेत, म्हणून बाबा विनंती आहे मला जाऊ द्या त्या सैन्यामध्ये. आणि महाराज 2017 मध्ये आता ऋषीची भरती झाली होती. 2017ला ऋषी आता सीमेवरती आता लढण्यासाठी गेला होता. आणि सीमेवरती लढण्यासाठी गेल्यावर 17, 18, 19 मध्ये आता लॉकडाऊन पडलं होतं. सगळं आपला भारत देश सगळं बंद झालं होतं. ऋषीच्या सुट्ट्या सुद्धा आता कॅन्सल झाल्या होत्या. 3 वर्ष झाले होते ऋषीनं आपल्या आईला पाहिलं नव्हतं. 3 वर्ष झाले ऋषीनं आपल्या वर्षा नावाची बहिणीला पाहिलं नव्हतं. 3 वर्ष झाले ऋषीनं आपला बाप पाहिला नव्हता. आणि आता ऋषीला लॉकडाऊन आता पडलं होतं. आणि आता लॉकडाऊन संपत 2021 मध्ये खरी घटना सांगतोय, 2021 मध्ये आता कुठंतरी लॉकडाऊन आता शिथिल झालं होतं. रेल्वे चालू झाल्या होत्या, बस चालू झाल्या होत्या. आणि ऋषीची सुट्टी सुद्धा मंजूर झाली होती. ऋषीची सुट्टी मंजूर झाली. आणि ऋषीची सुट्टी मंजूर झाल्यावर ऋषीनं फोन केला, हॅलो पप्पा यायलोय मी, सुट्टी आमची झाली मंजूर, यायलोय पप्पा. आणि पप्पा यायलोय असं कळल्याबरोबर आता ऋषीचे पप्पा यायला बघा, माईला सांगितलं आपला ऋषी यायलाय, पाहुण्याला फोन, यायला फोन, त्याला फोन, ऋषी यायलाय, सगळीकडे फोन केले, ऋषी यायलाय. आणि आता मित्राने सुद्धा, पोराने सुद्धा तयारी केली होती ऋषीची. इकडं बॅनर, तिकडं बॅनर, सगळ्या गावात जिकडं तिकडं बॅनर लावले होते तालुक्यात, ऋषी येणारे. पण ज्या दिवशी ऋषी येणारे त्या दिवशी ऋषीच्या त्या छावणीवरती, त्या बॉर्डरवरती अतिरेक्याने हल्ला केला. आणि धड गोळ्या चालू झाल्या होत्या बघा. ऋषीच्या त्या सैन्य, अर्ध सैन्य गतप्राण झालं होतं. आणि त्याने आता आपल्या छावणीमध्ये आता हल्ला केला होता. आपला जो झेंडा होता तो झेंडा त्याने आता खाली पाडला होता. त्याचा झेंडा एका तरुणाच्या, आपल्या तरुणाच्या छातीमध्ये रावला होता. आणि आता धड गोळ्यात मारीत आता त्या रावटीकडे ते आले होते. आणि ती गोळ्याचा आवाज ऋषीच्या कानावर आला. ऋषीनं सुद्धा आता सुट्टीवर असताना सुद्धा आपली AK-47 ती काढली.
आणि धड 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 गोड्या माळीत ऋषी चाललाय. ऋषीनं बऱ्याच सैन्याला गतप्राण केलं होतं, कंठस्थ केलं होतं, पण झाडाच्या पाठीमागं 2 सैनिक लपले होते आणि त्यांनी पाठीमागून वार केला. धाड धाड ऋषीच्या पाठीमध्ये 2 गोळ्या लागल्या. ऋषीनं पाहिल्यावर छातीमध्ये आणखीन 2 गोळ्यांनी घर केलं होतं. ऋषी धाड दिशी जमिनीवर पडला होता आणि धाड दिशी जमिनीवर पडल्यावर ऋषीच्या डोळ्यासमोर आई उभा राहिली होती, ऋषीच्या डोळ्यासमोर बाप उभा राहिला होता आणि ऋषीच्या डोळ्यासमोर आपली वर्षा नावाची बहीण सुद्धा उभा राहिली होती. आणि ऋषीनं आता डोळे झाकले होते आणि उद्या सकाळी तर ऋषी येणारे म्हणून सगळं गाव सज्ज होतं. पण रात्रीच ऋषीचं प्रेत विमानानं पुण्याला आणलं होतं आणि पुण्याहून आता शासकीय इतमानात ते प्रेत ऋषीच्या आता गावाकडे आणण्यात येत होतं. सकाळ झाली होती, सगळेजण आता उठले होते. ऋषीच्या गावातले फोन आता बंद केले होते. गावातल्या सरपंचाला बातमी कळाली होती, गावातल्या तरुणाला सुद्धा आता ती चाहूल लागली होती. आता हळूहळू हळूहळू शेजारच्या गावातले लोक आता येऊ लागले. लोकांना समजत नव्हतं नेमकं झालं काय. हळूहळू हळूहळू गर्दी होऊ लागली. ऋषीच्या घरचे फोन बंद केले होते, ऋषीच्या घराकडे कोणी जात नव्हतं आणि आता सरपंच सुद्धा आता घराकडे चालले होते. नुसती चक्रा हाणायलेत, ऋषी येणारे, हो येणारे ऋषी आमचा, ऋषी येणारे. सगळेजण वाट बघत होते. आता हळूहळू हळूहळू पोलिसाच्या गाड्या चालू झाल्या. वाय 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 करीत सगळा ताफा आता यायला लागला. कळणं लोकांना नेमकं झालं काय. तेवढ्यात ती वाय 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 करीत ती ऋषीच्या प्रेतची ती गाडी आलेली होती बघा. आता सन वाय 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 करीत सगळ्या गाड्या आल्या आणि ऋषीच्या दारासमोर ती गाडी उभा राहिली. ऋषीच्या दारासमोर गाडी उभा राहिली. ती गाडी पाहिली आणि ते शिपाई आता खाली उतरलेत आणि ऋषीच्या वडिलांना पाहिल्याबरोबर ऋषीच्या वडिलाच्या तळपायाची खालची जमीन सरकली. पोटामध्ये आता कालो उठला होता. मनामध्ये आता विचार येऊ लागले, मनामध्ये आता संशय येऊ लागले. तेवढ्यात ती पेटी बाहेर काढली. त्या तिरंग्यामध्ये लपटलेला तो ऋषी होता आणि ती बाहेर काढल्यावर आता ऋषीच्या वडिलाला एक जणांना धरलं होतं आणि ऋषीच्या वडिलाला धरून आता त्या पेटीपर्यंत नेलं होतं आणि त्या पेटीवरचा तो तिरंगा आता ऋषीच्या डोक्यावरचा त्या पेटीवरचा काढला आणि काढल्याबरोबर ऋषीचं प्रेत ते नाकामध्ये बोळे घातलेले आणि त्या असा ऋषी तिरंग्यामध्ये लपटलेला दिसल्याबरोबर बापानं ऋषी म्हणून हाक मारली आणि बाप जागीच बेसूत पडला. काय झालं बाहेर म्हणून आई आता धावत पळत आली. सगळं ते सैनिक, सगळं ते शिपाई बघितले आणि बघितल्यावर ऋषीची आईची सुद्धा दात खिळी बसली. वर्षा नावाची बहीण तिची दात खिळी बसली. सगळा गाव रडत होता आणि आता ऋषीला सगळ्या तरुणांना आता सगळ्यांना आता शासकीय इतमानात आता अग्निडाग देण्यासाठी तिथं नेलं होतं. ऋषीला आता अग्निडाग देणार, पण आमच्याकडे प्रथा आहे गड्या, आमच्याकडे प्रथा आहे. जो सैनिक जातोय ना त्या सैनिकाला त्याचा गणवेश दिला जातो त्याच्या घरच्याला. तसा ऋषीचा गणवेश घेऊन ते शिपाई आता आले होते आणि ऋषीच्या वडिलाला तो गणवेश दिला. त्यावेळेस ते ABP माझावाले ते TV9 वाल्याने विचारला होता प्रश्न, दादा ऋषीचा गणवेश आहे आणि हा ऋषीचा गणवेश तुम्ही आता देणार, पण या गणवेशाचं तुम्ही काय करणार? त्यावेळेस ती वर्षा नावाची बहीण होती, तिनं माईक घेतला आणि सांगितलं, दादा तुम्ही विचारतात ना हा माझ्या भावाचा गणवेश आणि माझा भाऊ गेलाय देशासाठी, या मातीसाठी माझा भाऊ गेलाय आणि तुम्ही विचारतात ना या गणवेशाचं तुम्ही काय करणार? तर मी वर्षा नावाची बहीण त्या ऋषीची, मी बहीण त्याची, हा गणवेश मी घालणार आणि देशासाठी मी लढणार. हर कर्म अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. तू मेरा कर्मा, तू मेरा देवा,
म्हणून ते आपल्या मातीची म्हणजे आपल्या मालकाची सेवा करतात बघा. हा, हे भगतसिंग सगळ्याचं एकदा विनंती होती की गेल्या वर्षी सुद्धा केली होती सांगा आणि आता सुद्धा केली. त्यामुळं आता फेटा बांधता बांधता सांगितलं, त्यामुळे म्हटलं चला बरं घेऊ आता, आहे की नाही. हा, अशी सेवा करतात. आणि दुसरी सेवा सांगितली बघा कोणती, की गुरुची सेवा. शिष्यानं जर गुरुची सेवा केली तर त्याला देखील कोणत्या देवाची पूजा करायची गरज नाही. ताण घेऊ नका. माझं कीर्तन तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, जिल्हा परिषदची शाळा आहे, भरू द्या कितीला सुटणार टायमावर, त्यामुळं काहीच करायचं नाही. तसे आता मायावर प्रेम करणारे सगळे जुनेच आहेत, बरेच जण आहेत. आता बघा ना तिकडे मागचे तिकडचे बरेच जण मायावर इतके प्रेम करायलेत, त्याला कळायले की आता उभारावर मग पाय गळून आले असते, ते मागचे लगेच मला असं करायत, महाराज 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 बसा बसा. बसणारच 10-15 मिनिटात बसणार आहे, काय ताण नाही घ्यायचं, आहे की नाही. हा, ऐका दुसरी सेवा सांगितली कोणती, शिष्यानं गुरुची सेवा करायची. शिष्यानं जर गुरुची सेवा केली तर त्याला देखील कोणत्या देवाची पूजा करायची गरज नाही. बघा न सांगता निळोबारायला न सांगता तुकोबराय वैकुंठाला गेलेत आणि तुकोबराय वैकुंठाला गेल्यावर ही बातमी निळोबारायला कळाली. निळोबारायनं उपोषण केलं त्या काळातलं 42 दिवस, अन्न नाही पाणी नाही. त्या काळातले उपोषण करणारे पहिले संत म्हणजे निळोबाराय. हा, आणि एक असं तसं नाही, अन्न नाही पाणी नाही, खडतड उपोषण त्या काळात निळोबारायने केलं. आणि मला वाटतंय तेच निळोबाराय जरांगे पाटलाच्या रूपात आले. आपल्या मातीसाठी आपल्यासाठी मी कोणत्या जाती धर्माचा नाही गड्या, आणि या मंडपात जात आणि पात आलीच नाही पाहिजे. माझं तर सरळ मत आहे की आपण आपल्या गावातले माणसं आहेत आणि आपल्या गावातल्या एखाद्या माणसावर जर संकट आलं तर अख्ख्या गावानं त्याची मदत करायची. तसा मराठा समाज हा एक आपल्या गावातला समाज आहे आणि त्या समाजावर त्या पोरावर जर अन्याय होत असतील तर आपण सगळ्यांना मिळून त्याचा पाठराखा करायची. हे आपलं काम आहे, आपलं काम आहे. असे जरांगे पाटील निळोबारायचेच अवतार मला वाटते. आणि सोडून द्या, निळोबारायने उपोषण केलं, अन्न नाही पाणी नाही, आणि तुकोबराय तर आले नाहीत पण देव आले. आणि देव आल्यावर देवाला विचारलं, ओ निळोबाराय डोळे उघडा. त्यावेळेस निळोबाराय म्हणतात, हे देवा तुझं लागी येथे बोलविले कोणी, प्रातिल्या वाचून याला शिका. निळा म्हणे आम्ही, हेलिकॉप्टर आलं का तिकडे, हा निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा तू कयाचा धावा करीत असे. हेलिकॉप्टरच आलं मला वाटायला, सगळे तिकडेच बघायले, आहे की नाही. हा ऐका, हा तू कयाचा धावा करीत असे देवा. हा सगळीच पुट्टे खरं तिकडे पाहिले, यायला वाटलं खरी कुठं झालं या पोरायला. हा की देवा हा ओळखीत नाहीत तुला. माझा मुद्दा, माझं उदाहरण संपलं. निळोबारायने धावा केलता कोणाचा बाबा, गुरुचा. म्हणजे कोणाचा, तुकोबरायचा. आला कोण, देव आला. म्हणून आपल्या गुरुची सेवा करायची, 2 नियम. आणि तिसरा नियम सांगितला कोणता, मुलानं आई वडिलाची सेवा करायची. मुलानं जर आई वडिलाची सेवा केली तर त्याला देखील कोणत्या देवाची पूजा करायची गरज नाही. बघा सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे. हा मी याच्यावर तर वेळ घेणारच नाही तुमचा, कारण की आई माझा मायेचा सागर आणि बाप माझा, आई माझे बाप तुझा, हे तर मी सांगणारच नाही, आहे की नाही. सगळ्याला माहिती आहे, घरोघरी आपलं सगळ्याला तेच चालू आहे, आहे की नाही. घरोघरी मातीच्या चुली आहेत, त्यामुळं काय सांगायची गरज नाही, सगळेजण काळजी घेणार आहेत. पण माऊली सांगतात जर तुमच्या घरी आई वडील असतील तर तीर्थक्षेत्राला बोंबलत हिंडायची गरज नाही. बघा जोपर्यंत आई वडील आहेत सकळ तीर्थाची दुरे, आणि जे का माता पितरे. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. आई वडील आहेत तोपर्यंत त्याची काळजी करायची. उग मेल्यावर माळावर निवड नाही ठेवायची. उग नाही तर नाटकं ते करायचे, आहे की नाही. उग आहे की नाही. हाय तर चहा पाजा, मस्तपैकी टायमावर जेवण घेऊन द्यायचा. हाय तर काळजी करा. काय मागणार आहे ते तुम्हाला द्यायचं, काहीच नाही. म्हणून आई वडिलाची सेवा करा. आई वडिलाची सेवा जर केली तर तुम्हाला देवाची पूजा करायची गरज नाही. का, कारण की तुम्ही सगळेजण पंढरपूरला जातात, महिना वारीमध्ये फिरतात, वन पायानं ऊन वारा सगळं सहन करतात. पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याच्या बारीला तुम्ही 3 दिवस लागतात. आणि 3 दिवस झाल्यावर ज्या वेळेस तुम्ही दर्शनाला जातात, आता पांडुरंगापाशी उभा राहतात, त्यावेळेस तुम्हाला तिथले माणसं म्हणते 2 तास दर्शन घे, महिनाभर उभा राहिलास तू वारीत आला, असं म्हणतात का. महिनाभर चलत आला, थांब 15 मिनिटं घे दर्शन, असं म्हणतात. असं म्हणत नाहीत, असं फेकू देतात. आणि त्यातले त्यात आता केलेले असतील तर माझ्यासारखेच लय अवघड आहे.
ती देव असा लय लांब आहे. हा फेकी देत मी यार थांब दर्शन घेऊ दे हो थांब. हा अवघड आहे की नाही. मग मला सांगायचंय, मला तुम्हाला एवढं सांगायचंय, महिनाभर तुम्ही वारी जातात, ऊन वारा सगळं सहन करतात, वारीमध्ये दोन बारीमध्ये 2 दिवस उभा राहतात त्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी, किती 1 सेकंदासाठी. पण मला सांगा तो विठ्ठल विटेवरती उभा आहे कशामुळं? तर फक्त आणि फक्त आई वडिलाच्या सेवेमुळं. काय पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे ठेले. काय केलं पुंडलिक रायानं? आई वडिलाची सेवा केली. म्हणून आई वडिलाची सेवा करा. हे आईचे मोल कसे लावाल, बापाचे त्याग कसे मोजाल. आईचे मोल कसे लावाल, बापाचे त्याग कसे मोजाल. कसं लावाल तुम्ही अंदाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. 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 आईने देह घडविला, बाबाच्या कष्टात तू वाढविला. आईने तुला संस्कार दिले, बाबाने पोकले तुझे बाळ. आईने घास तुला भरविला, बाबाने घोडा तू आगविला. कामात भुजून घोडा तू झाला, आईने झिजवले ते तुझे कोला. पांग पोरशील कसे दोघाचे, मुख लावशील कसे प्रेमाचे. पांग पोलशील कसे दोघाचे, मुख लावशील कसे प्रेमाचे. कुणी नको देखावा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. 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 हो आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. हा हा म्हणून आई वडिलाची सेवा करा. तुम्ही जर आई वडिलाची सेवा केली तर तुम्हाला कोणत्या देवाची पूजा करायची गरज नाही. 3रा नियम. आणि 4था नियम कोणता? मोबाईल काढा मोबाईल. आणि 4था नियम सांगितला कोणता? हा तू म्हणले चलू दे, तू काय काय सांगायचं तर सांगड्या तू सांग. तू हाय की नाही? 4था नियम कोणता? हा बोल जागाड्या तुम्ही, नाही तर मी फाशीच घेईन आता. एरिया हार ठेवले तिथं. हा हा पत्नीने पतीची सेवा करायची. खरं बोलले बाबा. ते लक्षात हा राहते. हा हे लक्षात नाही येईन नाही येईन हे लक्षात राहू द्या. पत्नीने पतीची सेवा करायची. तुम्ही जर येईची सेवा मन भावातून केली तर तुम्हाला कोणत्याच देवाची पूजा करायची गरज नाही बघा. हा आणि याला तर जायची गरज नाही. उग त्याला दोरे बाधी वडापाव आहे नाही. ए वडापाव ए वडापाव ए वडापाव काय गरज नाही. उग येडे बांधी देत त्याला आहे की दोऱ्यानं गुंडाळते. त्या झाडाला आतान यायला आतान त्यायला आतान आहे की नाही. हा उग काय जायची गरज नाही. खरं सांगतो यायची सेवा तुम्ही केली ना, हा मनातून करायची बघा. आता ते काय 14 जानेवारीला आहे की नाही काय झालं? संक्रांत आहे की नाही. संक्रांत काय यायची सेवा करायची. काय बाकी काही काम घे मग काही करायचे नाही. यायला नीट 2-3 टाइम खायला द्यायचं. यायचं तुमचा सण कोणता आहे? सगळे बघा ना यायचे सण सगळे. संक्रांत यायची. यायचा आपला सण कोणता? हा ओय पोळा नाही. पोळा बैलाचा असतोय. अरे लाजत नाहीत आपली. हा धुरुडा पा हा असं जमलं. लाजत नाहीत म्हणलं आपलं सण कोणता देऊन पोळा. पोळा बैलाचा असतोय रे. हा ऐका सगळे सण यायचे तुम्ही. हा नाही तुमची खरंच सांगतो गड्या. हा झालं आपलं कीर्तन 10-5 मिनिटच राहिलेत. तुम्हाला सांगतोय जाता जाता झालं माझं कीर्तन. माझ्या कीर्तनातून फक्त एवढंच घ्या गड्या. हा की तुम्ही
सगळ्याला विनंती आहे, यायची सेवा तुम्ही तन आणि मन भावातून करा. हे तुम्हाला जीव लावायला तयार आहेत, तुम्हाला जीव लावतेत. हा, पण तुम्ही त्याला वस कर जाऊ नका, असे तोलड्यासारखे कुत्रे भोगल्यासारखे. हो ना, कायला घरी जाऊ वाटत नाही. नाही ते आमच्या पैसे सांगतेत, महाराज अशी भेटली अवदसा घरी जाऊ वाटत ना. मग मला बी खरंच आता मी तुम्हाला आपलं समजतो बरं का, मी तुम्हाला आपलं समजतो म्हणून सांगायलो, माझ्या मनातलं सांगायलो की तसं म्हणलं मग मला बी कसं तरी होतंय. मला बी विचार येत आहे याचा असं अवघड म्हणलं मग कसं होईल. आणि मला सगळे असेच भेटलेत. मी एक पोरगी आता ए बाबू कॅमेरा यायच्या भाया हे नका टाकू बरं का. हो हो, मी पोरगी बघायला गेलो की मला अशा लय भेटल्या, मी लय पाहिले पोरी, पण अशा एक तर अशी पितर भेटली. गेलो पोरगी बघायला, पोरगी बघायला गेल्यावर मग ते आली बा पोरगी काय घेऊन तांब्या. तुमच्या वेळा आमच्या गिलास आहे तो, हे म्हणले तांब्या असं असं. आता बघा ना यायला कायला त्याची दिवस आठवली. हा, ती आली तांब्या घेऊन, सांगतो आपल्या तांब्याने गिलास घेऊन. हा, ती गिलास घेऊन आली, मग बसली. ते बसल्यावर मग शेजारच्यानं विचारलं नावं हे ते, गाव, शिक्षण हे ते सगळं विचारलं. मग विचारल्यावर मग ते म्हणले तुम्हाला काय विचारायचं का. म्हणलं मी काय विचारू बाबा. म्हणलं नाही विचारा. म्हणलं नाही काय विचारू काय. मग मी बरंच म्हणलं होय तुला गाता येतंय. ती म्हणली आण मग येतंय. म्हणलं बापा रे. म्हणलं बाई मग गाऊन दाखव गाऊन. ती म्हणली त्यो वाळायलाय. संचायला म्हणलं 2-2 चपात्या वाढा नीट निघा. ना काय लय अवघड असते संसारात. पण आता मला बी मी यायच्याकून त्याच्याकून शिकायलो कायला. आता इथं गावातले सोडून बाहेर गावचं कोणी आलंय का. हा, गावातलेच आहेत का सगळे. हा, आता काही जण उगं दत्ता महाराज जाता आहे की नाही. हा, यायचं झालंय बघा ते ना का जाऊ दे आता कशाला इचकू. हा, आपल्यातल्या झाकून ठेवलं पाहिजे. हा, ते काही बाहेर गावचे कीर्तनाला येतात. मग कीर्तन आले त्याच्या वसवस बघा त्याला असतात. हा, मग त्याला सांगतो जर गेले तुम्ही तर, कारण त्याला माहीत असतं कीर्तन 8:30 ते 10:30 आहे. आणि असं जर माझ्यासारखं 11ला सुटलं तर ती 11:30ला घरी जाते. मग घरी गेल्यावर त्याची बायको म्हणती कीर्तन तर 10:30ला सुटले, इथं यायला 10 मिनिटं लागतात. आता 11:30 वाजले, नेमकं गेलतात कुठं ते वसवस करतात. म्हणून त्याला सगळ्याला सांगतो हा सोपा उपाय. अशी बायको जर लय वस करायला लागली शिक जा माझ्याकडून. मी आता लय म्हणजे असं फिरू आता अभ्यास केलाय. असं जायला उशीर झाला कुठं, बायको लयच कीर्तनाला. आता आपण बरोबर 10:30चं कीर्तन आहे, 11, 11:30, 12 वाजले जर घरी गेलेत आणि बायको फुगलेलीच असती. मग आपण घरी जावात ती गपचूप बसलेली असती, बोलत नाही फिरत नाही. आणि तेव्हा नेमकं काय बोलायचं माहिती आहे का, जर दुसरं काय बोलायचं फसकणच वस्त कधी. त्यामुळं मग काय कीर्तन केलं कृष्णा महाराजानं 11:30 वाजेपर्यंत निघलोच होतो. तितक्यात तू हा बाप आला. ती म्हणते पप्पा आलते का. पप्पा हो पप्पा आले तू ये पाणी आण. पप्पा आले ती पाणी आणती. अरे पप्पा आले. मग काय म्हणले हो पप्पा. अरे काय पप्पा म्हणले, त्या पप्पाला बोलू लागलो तितक्यात तू ही माय आली. माय अक्का बी घालती का अक्का. आणि अक्का काय म्हणले. अरे झालं ना गार. असं घ्यायचं असतं फिरू. हा, शिकता असतं थोडं आहे की नाही. अशा घुलायचे काय नसते. हा, तसं तुम्हाला सांगतो किती बी घुलू द्या. हा, असं घुलायला शिका आणि मन सगळं नीट चालतंय. आणि भांडणं फिरणं कर जा. आता तुम्ही म्हणतो ना बाहेर म्हणतो ना मी याला जरा तो भांडणच लावायला आला. गेल्या वर्षी चांगला होता. भांडणं काऊन करायचे. हा, कारण की मी नाही तुकाराम महाराज म्हणतात. झालंय मग कीर्तन 2 मिनिटं. रुसे फुगे आणि प्रेम दुनावटी. जर तुमच्यात जर भांडणं झाले की त्याला वाटतंय येईनं बोलावत, तुम्हाला वाटतंय तिनं बोलावत. हा, मग ते आता गिलास घेऊन आले की लगेच आज ते हा आहे की नाही मुडके याला वाटतंय त्याला वाटतंय बोलावत. पण असू द्या, तुम्हाला सांगतो यायची सेवा करा. झालं गड्या कीर्तन माझं, यायची सेवा करा. आणि तुम्हाला सांगतो त्यानं जर तुमची सेवा करावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुद्धा त्याचं मन राखण केलं पाहिजे. त्याची सेवा, त्याचं सगळं काय ते तुम्ही त्यांचे लाड पुरवले पाहिजेत. का, कारण की त्या
त्या तुमच्यासाठी बापाला सोडतात, त्या तुमच्यासाठी भावाला सोडतात, त्या तुमच्यासाठी आईला सोडतात, त्या सगळ्याचा त्याग करतात आणि तुमच्यासाठी येतात. सांगू द्या गड्या, ती पोरगी आपल्या नावाचा त्याग करते, आपल्या गावाचा त्याग करते, आपल्या बापाचा त्याग करते, इतका त्याग करते. मला याच्या पुढचं बोलू द्या. ती सर्वस्व त्याग करून तुमच्यासोबत येते. आणि एक मुद्दा मला बोलू द्या. जर पोराला पोरगी पसंत नसेल, ऐका गड्या, जर पोराला पोरगी पसंत नसेल तर पोरगी नांदीत नाही. जर पोराला पोरगी पसंत नसेल तर पोरगी नांदीत नाही. पण पोरीला जर पोरग पसंत नसेल तरीसुद्धा ती रडत आपल्या मनाला मारून त्या पोरासोबत राहते. का? आपल्या बापासाठी राहते. म्हणून ती तुमच्यासाठी इतका त्याग करते, बापाला सोडते, तुमच्यासाठी नाव सोडते, गाव सोडते, आडनाव सोडते. एवढंच नाही, जर बाप मेला तर बापाचं सुतक सुद्धा ती तुमच्यासाठी धरीत नाही गड्या, तुमच्यासाठी धरत नाही. इतका त्याग करते ती. सांगू द्या मला, अरे त्याचा त्याग सांगू द्या. बापाची जर झोपडी असेल तर बापाचा बंगला असेल तर माझा म्हणायचा नाही, आणि नवऱ्याची झोपडी असेल तर अभिमानानं सांगायची माझी आहे गड्या. अरे बापाची जर 4 व्हीलर असेल तर माझी म्हणायची नाही, आणि नवऱ्याची जर बैलगाडी असेल तर आमची अभिमानानं सांगायची. इतका त्याग असतोय गड्या त्याच्या तुमच्यासाठी, इतका त्याग असतोय. माईला बापाला सगळ्याला सोडतात तुमच्यासाठी, आणि येडं होत्यात तुमच्यासाठी. येड म्हणून तर तुकाराम महाराज म्हणते की जशी बायको नवऱ्यावर प्रेम करती तसं तुम्ही जर देवावर प्रेम केलं, जशी बायको नवऱ्यासाठी येडं होती तसं तुम्ही देवासाठी जर येडं झालात, देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही गड्या. येडं होती तुमच्यासाठी. अरे तुम्हाला जर सलाईन लागलेला असू द्या, तुम्ही जर आयसीयू मध्ये असू द्या, एका हातामध्ये सलाईनची बाटली, एका हातामध्ये तुम्हाला रक्ताची बाटली, त्या व्हेंटिलेटर ठेवलेलं असतंय, त्यावेळेस त्या बाईची अवस्था तुमच्यासाठी बघायची. अरे ती तळमळत असती, पोटामध्ये काही नसतंय, एकदा पायापाशी बसती, एकदा उशापाशी बसती, केसही चकलेले असतात, डोळे खोलवर गेलेले असतात आणि सारखं रडत असती. पाहुणे रावण्यापाशी सारखं रडत असती, आणि पाहुणे रावण्याला फक्त एकच म्हणत असते, दादा देवानं काय दुःख द्यायचं ते मला द्यायला पाहिजे होतं, पण माझ्या नवऱ्याला दुःख द्यायला नव्हतं पाहिजे. इतके तळमळ असते तुमच्यासाठी. अरे ते तुमच्या सासूला माहीत व्हावात, तुमच्या सासूनं ती कोण काजू बदामाचा शिरा करून आणावात जावायसाठी, पण व्हेंटिलेटरवर जावाई ठेवलेले, शिरा खात नाहीत. त्यावेळेस तिनं त्या पुरीला बघावं, डोळे खोलवर गेलेले, केसही चकलेले, आंघोळ नाही, पोटामध्ये आता नुसता कल्लोळ चाललेला आहे. 2 दिवस झालेत पोटामध्ये अन्नाचं कण नाही पोरीचा. त्यावेळेस माईनं म्हणावं, ताई हे काजू बदामाचा शिरा आणलाय ग ताई, पण जावई खात नाहीत, हा शिरा घे आणि 2 घास खा, त्या भीतीकडे तोंड कर आणि 2 घास खा. त्यावेळेस ती पोरगी आपल्या आईला भांडायला मागं पुढं पाहत नाही तुमच्यासाठी, आणि ती आईला म्हणते, आई अरे तो काय नवस केलता काय, तो नवस की आज असं माझ्या नवऱ्याला दुःख यावं आणि तो काजू बदामाचा शिरा करून आणावा आणि म्या खावा, नवस केलता का तो? अरे आई काय झालं, मला मरण आलं का? अरे मी मेलं तर चालन, पण माझा संसार, माझा कुकू, माझा लेकरा बाळाचा आधार, माझा नवरा जगला पाहिजे, याच्यासाठी तो कोणत्या देवाला नारळ फोल्ड का? आपल्या माईला, आपल्या बापाला तुमच्यासाठी मागं पुढं भांडायला पाहत नाही. ती महिला आहे, इतका त्याग तुमच्यासाठी करते. म्हणून विनंती आहे तुम्हाला सुद्धा, त्याची सेवा तुम्ही करायची, त्याला जे काय लागन ते तुम्ही पुरवायचं, कारण ते सर्वस्व सोडून तुमच्या संग आलेल्या असतात रे, त्या तुमच्या संग आलेल्या असतात सगळ्याचा त्याग करून. म्हणून तुम्हाला विनंती आहे, तुम्ही यायची सेवा करायची आणि येईन तुमची सेवा करायची. बघा मला माहिती आहे टाईम झालेला आहे. बघा पतीने पत्नीची सेवा करायची. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, एक मिनिटाचा मुद्दा आणि संपलं माझं कीर्तन. यशवंतराव चव्हाण सगळ्याला माहिती आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मी कोणत्या पक्षाचा नाही, पण सांगायलो मुद्दा. मी त्या दिवशी पिक्चर बघितला, त्याच्यात याचा बघा, गुगलला यूट्यूबला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी वेणुताई, आणि आज माझा मुद्दा इथं बसायला म्हणून सांगायलो. वेणुताईला कॅन्सर होता आणि यशवंतराव महाराष्ट्राची जोखीम त्याच्या खांद्यावर होती. महाराष्ट्रासाठी इकडं तिकडं फिरत होते आणि वेणुताईला कॅन्सर होता. वेणुताई आता शेवटचा दिवस आता जवळ आला होता आणि वेणुताईनं आता डोळे, आता वेणुताई उद्याचा सूर्य बघणार नव्हत्यात आणि वेणुताईनं आता हात जोडले, देवा मला साहेबाला बघितल्याशिवाय मरायचं नाही गड्या, साहेबाला बघितल्याशिवाय मला मरायचं नाही. आणि आता रात्र झाली होती, उद्याचा सूर्य आता बघणार नव्हते आणि साहेब त्या दिवशी त्या रूमवर आले, त्या बंगल्यावरती आले आणि बंगल्यावरती आल्यावर साहेबाची चाहूल द्यायला लागली. दरवाजा बंद होता,
खोलीमध्ये अंधार होता आणि साहेब आले. साहेब आल्यावर विनूताई सांगतात, साहेब हो विनू साहेब, उद्याचा सूर्य मी बघणार नाही साहेब. विनू असं बोलायचं नाही. साहेब माझी शेवटची इच्छा आहे. काय विनू? साहेब मला तुम्हाला डोळे भरून एकदा बघायचं आहे, खुशाल मारायचं साहेब. विनू असं बोलू नको विनू. साहेब माझी इच्छा आहे हो साहेब, मला तुम्हाला डोळे बघू द्या एकदा आणि मरू द्या. माझी विनंती आहे, खोलीमधला लाईट लावा साहेब, खोलीमधला लाईट लावा, खोलीमधला लाईट लावा. त्यावेळेस साहेब हे बटन दाबत होते, इकडचं बटन दाबत होते, इकडचं बटन दाबत होते. मुख्यमंत्र्याची रूम होती, आपल्यासारखे 2-3 बटणं थोडंच असते त्या रूममध्ये. 2-3 बोर्डाचे बटन दाबले, लाईट लागत नव्हता. विनूताईनं सांगितलं, साहेब तो सोपा आहे ना, सोपा, त्या सोप्यापासला जो बोर्ड आहे त्या बोर्डातलं 3रं बटन लाईटाचं आहे आपल्या खोलीचं. साहेब तिथं गेले, बोर्डापासलं ते 3 नंबरचं बटन टाकलं, लाईट लागली. साहेबाला बघितलं आणि अर्धा 1 तासानं विनूताईनं जीव सोडला. माझा सांगायचा मुद्दा एवढा होता, ज्या रूम मध्ये मुख्यमंत्री साहेब 5 वर्ष राहिलेत त्या रूम मधल्या लाईटाचा बटनाचा खटका बी माहीत होऊ दिला नाही, त्याला पतिव्रता म्हणतात. आणि अशी पतिव्रता, तुम्ही यायची सेवा करायची. झाले 4 नियम. आणि मुखानं सत्य बोलायचं, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील व्हायचं. आणि हे 6 नियम जर तुम्हाला नाही कळालं तर मग सरटी शेवटी बा काळ बांधून नेईल, हाय की नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, अरे विठोबा रखुमाई. हो मला माहिती आहे आज उशीर झालेला आहे, कारण की कीर्तन सुरुवात व्हायला उशीर झाला होता. त्यामुळं जर या ओघात काही जर माझ्याकडून एखादा शब्द जर गेला असेल तर क्षमा मागतो गड्या. सगळे जे तरुण मंडळी आहेत, तरुण मंडळीला विनंती करेल, असंच एकजुटीनं तुम्ही राहा आणि एकजुटीनं सहकार्यानं असाच आपल्या गावचा सप्ताह, आपली गावची परंपरा चालू ठेवा. आणि तुम्ही, मी मंठ्याचा आहे, कधी जर आलात मंठ्याला तर आमच्या घरी या. मी कधीच घरी नसतो, या. नाही या, फोन लाव जा, मी असतो कधी कधी घरी. सगळ्याच्या चरणावर पुन्हा एकदा मस्तक आहे. आणि जाता जाता फक्त एवढंच म्हणेल बघा, फकीराना आए ते सदा कर चले, फकीराना आए ते सदा कर चले, माओवालो तुम सदा खुश रहो, ये दुआ दे के चले. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.